उमापति महादेव की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। माता वर्ग थोड्या पुढे सरकून बसा।
समोर या थोड्या. पुरुष वर्ग तुम्हाला सुद्धा विनंती आहे, थोडेसे समोर या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की उमापती महादेव की प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय. महादेव तुम्हारे
रे ग म प मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुती नंदन, हे दुःखभञ्जन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार पवन सुत हरि बारंबार, पवन सुत हरि बारंबार, पवन सुत हरि बारंबार। पवन सुत
उमापती महादेव की पार्वती पते शिव हर हर कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी रवींदु दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी विभूती उठी चंदनाची कपाल माला गीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निज बोधवाणी उमानि वासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी या स्तवनाच्या माध्यमातून भगवंताला प्रार्थना करायची. भगवंता, हे भगवंत, मी तुला शरण आहे. देवा, तू तारणारा आहेस. या लेकराला तारून दे. स्तवन का करायचं, स्तुती का करायची, तर कथा श्रवण करण्यापूर्वी भगवंताला एक प्रकारे शरण गेल्याचा पुरावा किंवा साक्ष आहे. एक प्रकारे प्रार्थना आहे. म्हणून अंतकरणातून टाळी वाजवून मुखानं हे स्तवन म्हणायचे. ज्याला पाठ नसेल, म्हणता येत नसेल, त्यानं श्रवण करायचं. टाळी वाजवा. उदार मेरू पती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुराचा दयानी बीजो गज चर्मधारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन शंभो मज कोल तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निज बोधवाणी उमानि वासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मज कोल तारी तुझवीन
विमित्रेण हरतोषये ये पठन्ति नराधत्या तेषां शंभू प्रसीदते. परममंगलमय जीवाचं परमकल्याण करणारी, प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, पावन पुनीत करणारी अशी ही श्री शिवमहापुराण कथा. ही कथा मोठ्या अंतकरणातून तुम्ही प्रत्येक जण श्रवण करत असता आहेत. आणि भगवान भोलेनाथ एक प्रकारे शिव महापुराण कथेच्या रूपात त्यांचा प्रसादच तुम्हा आम्हाला देत आहेत. आणि हा शिव महापुराण कथारूपी प्रसाद तुम्ही आम्ही प्रत्येकानं ग्रहण करावा. एक प्रकारे पाहिलं तर ही तुमच्या आमच्याकडे चालून आलेली संधी आहे. ज्ञानाची गंगा, शिव महापुराण रूपी गंगा आपल्याकडे वाहत आलेली आहे. स्वतःहून ही ज्ञानरूपी गंगा वाहत आली आहे. आणि या गंगेमध्ये स्नान करून पवित्र होणं हे या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि वारंवार हे नाही पहा, अगदी वर्षातून 7 दिवस, ते पण अनेको वेळा वेगवेगळ्या कथा होतात. शिव महापुराण ऐकायला मिळेल. गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आजच्या कथेला प्रारंभ, सुरुवात पहा. आज आपल्याला शिव महापुराण कथेमध्ये जे शिवरात्रीचं वर्णन आलेलं आहे, शिव महापुराण ग्रंथामध्ये महाशिवरात्रीचं जे वर्णन आलेलं आहे, त्या वर्णनाचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे. महाशिवरात्रीचं महत्व आपल्याला ऐकायचंय. पहा, काल आपण पाहिलं, लक्ष देऊन ऐका. कालच्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगून गेली आहे की ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये वाद कसा निर्माण झाला, त्या वादाचा परिणाम काय झाला. ज्योतिर्स्तंभाच्या रूपात, तेजोमय स्तंभाच्या रूपात भगवान सदाशिव प्रगट झाले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी विष्णूंना त्यांच्यासोबत खोटेपणा करून कसं नमवलं, हे सुद्धा काल आपण विस्तारपूर्वक पाहिलं. सदाशिवांना राग आला आणि ब्रह्माला शाप दिला. तुझ्या हातून सृष्टीची निर्मिती होईल. सृष्टीचे निर्माते कोण आहेत? उत्पत्ती करणारे बोला, ब्रह्मदेव. जी सृष्टी ब्रह्मदेवांनी उत्पन्न केली आहे, निर्माण केली आहे, तिचं पालन कोण करतात? भगवान विष्णू. आणि संहाराचं कार्य कोणाकडे आहे? महेश, ज्यांना आपण रुद्र सुद्धा म्हणतो, म्हणजेच भोलेनाथ. ब्रह्माला सदाशिवांनी शाप दिला, तू सृष्टी निर्माण करशील, हे कार्य तुझ्याकडूनच घडेल, पण तू निर्माण केलेल्या सृष्टीत तुझी पूजा करणारा कोणी नसेल, तुझं मंदिर उभारलं जाणार नाही. शाप उशाप आपण पाहिले. केतकीला दिलेला शाप पाहिला, त्यानंतर केतकीला दिलेला आशीर्वाद सुद्धा मी तुम्हाला सांगितला की केतकी, तू आजपासून माझ्या पूजेमध्ये वर्ज ठरशील. हा शाप आणि उशाप इतर देवता तुझा स्वीकार करतील, मी तुझ्यापासून बनवलेलं अत्तर स्वीकारेल. हा झाला उशाप. आणि त्यानंतर भगवान विष्णूंना आशीर्वाद दिलाय नम्रतेवरती प्रसन्न होऊन की विष्णू, तुम्ही अवघ्या विश्वामध्ये जल रूपानं व्यापक बनाल. आणि जलच भगवान विष्णूंनी सदाशिवांना अर्पण केलं, म्हणून जलधारा भोलेनाथांना प्रिय आहे. अजून एक नवीन गोष्ट आपल्या लक्षात आली आहे. भगवान भोलेनाथांना जल का वाहिलं जातं, जल का प्रिय आहे, तर विष्णूंनी जल अर्पण केलं, ते सदाशिवांनी आनंदानं स्वीकारले, तेव्हापासून जल भोलेनाथांना प्रिय आहे. त्यानंतर काल आपण पाहिलं, अवघ्या विश्वातली पहिली नगरी कोणती? बोला, नाव काय त्या नगरीचं? वयामानानुसार मला जरा कमी ऐकायला येतं, मोठ्यानं बोला. पुरुष वर्ग, काशी नगरी. टाळी वाजवा बरं एकदा.
काशी नगरीची निर्मिती आपण पाहिली. हे सगळं आपण काल कथेमध्ये श्रवण केलं. आणि आता पहा, मी तुम्हाला सांगून गेलीये की ज्योतिर्स्तंभाच्या रूपात भगवान सदाशिव प्रगट झाले. आणि नंतर ब्रह्मा विष्णूंनी विनंती केली, प्रभू तुम्ही या ठिकाणी प्रगट होऊन आमच्यातला वाद मिटवला, नव्हे तर आमचं हित केलं. मग ऐका ना, जगताच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी तुम्ही शिवपिंडीच्या रूपात या ठिकाणी स्थित व्हा. शिवपिंडीच्या रूपात त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ प्रगट झाले. भगवान भोलेनाथांचे दोन रूप मानले जातात, एक मूर्ती रूप आणि एक शिवपिंडीचं रूप. पहा, सगुण रूप आणि निर्गुण रूप. मूर्ती रूपातल्या भगवान भोलेनाथांना एक प्रकारे सगुण रूप म्हटलं जातं, किंवा जी शिवपिंड आहे शिवपिंडीला निर्गुण रूप म्हणून उल्लेख केला जातो. ही दोन रूप भगवान भोलेनाथांची आहेत. शिवपिंडीच्या रूपात भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि अवघ्या विश्वातली पहिली पूजा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनी पार पाडली आहे. सांगितलंय मी काल तुम्हाला, अवघ्या विश्वातले भगवान भोलेनाथांचे पहिले पुजारी कोण? ब्रह्मा आणि विष्णू. दोघांनी अवघ्या विश्वातली पहिली पूजा पार पडली. आणि तो दिवस कोणता होता? तर महाशिवरात्रीचा दिवस. पहा, कोणी कोणी असं म्हणतं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, असं कोणी कोणी म्हणतं. पण असं काही नाही. शिव महापुराण सांगतं की या दिवशी भगवान भोलेनाथांची पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. भोलेनाथांनी आशीर्वाद दिला. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांना सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही माझी ही पूजा संपन्न केली आहे, हा दिवस, या दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल, नव्हे तर या महाशिवरात्रीचं वर्णन शिव महापुराणामध्ये अगदी सुंदर असं वर्णन आलं. श्लोकांच्या माध्यमातून ते वर्णन आपल्याला श्रवण करायचंय. भोलेनाथ सांगतायत, शिवरात्रव होरात्रम निराहारो जितेंद्रियः अर्चयेत वायथान्यायम यथा बलमवंचकः यत्फलं मम पूजायां वर्षमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्य शिवरात्रौ मदर्चनात्. या शिवरात्रीचं महात्म्य ऐका. या शिवरात्रीच्या दिवशी जर आपण निराहारी राहिलो, आहार घेतला नाही, उपवास केला, व्रत केलं, तर शिव महापुराण सांगतं, शिवरात्रावहो रात्रम निराहारो जितेंद्रिय. जो भक्त, जो उपासक शिवरात्रीच्या दिवशी निराहार राहतो, उपवास करतो, अर्चयेद्वा यथा न्यायम यथा बलमवंचकः यत्फलं मम पूजायाम. पहा, भगवान भोलेनाथांना आवडणाऱ्या वस्तू भगवान भोलेनाथांना त्या दिवशी समर्पित करतो. मग त्यामध्ये बेलपत्र असेल, भस्म असेल, चंदन असेल, जल असेल, जे भोलेनाथांना प्रिय आहे, आवडतं आहे, या वस्तू भगवान भोलेनाथांना समर्पित करतो. नव्हे तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे 4 प्रहर जो पूजा करतो, अंतकरणातून पूजा करतो, त्याच्यावरती भगवान भोलेनाथ कृपा करतात. तत्फलम लभते सद्य शिवरात्रौ मदर्चनात. याचं फल असं आहे, पहा, एका व्रताचं फल. आपण वर्षभर सोमवारचं व्रत केलं, पहा बरं का, वर्षभर प्रत्येक सोमवारी व्रत केल्यानंतर जेवढं फळ आपल्याला मिळतंय, जेवढं फळ आपल्या पदरी पडतंय, तेवढं फळ फक्त महाशिवरात्रीच्या एका दिवशी उपवास केल्यानंतर मिळतं. लक्षात येतंय? याच्याही पुढे जाऊन सांगेल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर 4 प्रहर पूजा केली अंतकरणातून श्रद्धेनं, निष्ठेनं, तर वर्षभर केलेल्या पूजेचं फळ तो एकच दिवस आपल्याला तेवढं फळ मिळवून देतो.
मग पहा किती महत्वाचा हा दिवस आहे, महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीचं वर्णन सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना सांगतायत. इथपर्यंत कथा सांगितली. पहिले पुजारी ठरले तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि महाशिवरात्रीचं महात्म्य सांगतात, महत्व सांगतात. सांगितलं हे सगळं त्याच वेळेला 88,000 शौनकादी ऋषींनी प्रश्न निर्माण केला, शंका निर्माण केली. सुतजी मुनिवर्य, तुम्ही सांगता की महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केला, उपवास केला, पूजा केली तर भोलेनाथ प्रसन्न होतात, असं एखादं उदाहरण आहे का? काहीतरी पुरावा, काहीतरी साक्ष द्या. नेमकं कुणाचं कल्याण महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यानंतर झालंय असं उदाहरण आम्हाला सांगा. आणि हे उदाहरण सुंदर असं अगदी सत्ययुगातलं उदाहरण शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेलं आहे. ते उदाहरण आपल्याला श्रवण करायचंय, पण तत्पूर्वी मी तुम्हाला प्रहराचं गणित समजावून सांगणार आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांची पूजा करत असताना रात्रीचे 4 प्रहर पूजा करावी लागते. त्या पूजेचा विधी सुद्धा आपल्याला ऐकायचा आहे, पण अगोदर कथा श्रवण करून मग विधी सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. दिवसाचे आणि रात्रीचे प्रहर कोणते किंवा प्रहर कशाला म्हणायचं पहा. 3 तासाचा एक प्रहर होतो. आपल्याला प्रहर हा शब्द परिचित असतो, पण अनेकांना प्रहर कोणता प्रहर कधी आहे हेच माहिती नसतं. लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल. पहा, 24 तासामध्ये 8 प्रहर असतात. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. दिवसाचे 4 प्रहर कोणते तर पहा, सकाळी सूर्योदयानंतर पुढचे 3 तास, समजा 6 ते 9, 6ला जर सूर्य उगवत असेल तर 6 ते 9 हे 3 तास म्हणजे दिवसाचा पहिला प्रहर. 9 ते 12 दिवसाचा दुसरा प्रहर. 12 ते दुपारचे 3 दिवसाचा तिसरा प्रहर. दुपारी 3 ते संध्याकाळचे 6 दिवसाचा झाला चौथा प्रहर. दिवसाचे 4 प्रहर. आता रात्रीचे 4 प्रहर कोणते पहा, सूर्यास्तानंतरचे पुढचे 3 तास रात्रीचा पहिला प्रहर. थोडक्यात रात्री 6 ते 9 रात्रीचा पहिला प्रहर. रात्री 9 ते 12 रात्रीचा दुसरा प्रहर. रात्री 12 ते पहाटे 3 रात्रीचा तिसरा प्रहर. पहाटे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना रात्रीचे 4 प्रहर पूजा करावी लागते. पहा ना, शिवरात्री अगदी नावातच अर्थ आहे, शिवाची रात्र. मग रात्री केलेली पूजा भोलेनाथांना प्रिय आहे. शिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला पूजा करावी लागते. जर तुम्हाला जमत असेल, शक्य असेल, होता होईल तेवढं रात्रीच्या 4 प्रहरामध्ये पूजा करा. म्हणजे काय करायचं तर प्रत्येक प्रहरात एकदा पूजा घडावी, 4 वेळा पूजा घडावी. 4 प्रहर पूजा शक्य नसेल 3 प्रहर का होईना पूजा करा. 3 जमत नसेल 2 प्रहर का होईना करा. 2ही जमत नसेल महिला वर्ग 1 प्रहर का होईना पूजा करा रात्रीच्या प्रहरात. आणि हेही जमत नसेल तर सकाळी दिवसभरात कधी का होईना, एकदा का होईना पूजा करा, पण करा. पूजेला महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी नकळत पूजा घडल्यामुळे एका भक्ताचा उद्धार झालाय. पहा, अगोदरचा भिल्ल पारधी म्हणून ज्याचा उल्लेख आहे, शिव महापुराण सांगतं सत्ययुगात एक गुरुद्रोह नावाचा भिल्ल राहत होता. पहा बरं, गुरुद्रोह नाव आहे, भिल्ल आहे, पारधी आहे. भिल्ल राहतोय, वनामध्ये राहतोय. त्याचं वर्णन आलं पहा. पुरा कश्चिद्वने भिल्लो नाम्ना ह्यासीत गुरुद्रुह कुटुंबी बलवान क्रूरः
क्रूर कर्म परायण. तो भिल्ल आहे. नामना ह्यासीत गुरुद्रुह नाव आहे. कुटुंबी बलवान क्रूर कर्म परायण. कुटुंबासोबत राहतोय आणि अख्खं कुटुंबच क्रूर आहे. हा भिल्ल क्रूर आहे, दुष्ट आहे, एक प्रकारे पाहिलं तर कुकर्मी आहे. पहा, अगदी कुटुंबासहित वनामध्ये वास करतोय, वनामध्ये राहतोय आणि एका वेळेला व्हावं असं त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला, मुलाबाळांना, आई वडिलांना भूक लागावी. हा काय करायचा? शिकार करून आणायचा. त्या शिकारीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह पार पाडायचा. कुटुंबामध्ये सगळ्यांना भूक लागली. आई वडिलांनी सांगावं, अरे जा काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था कर. पत्नीनंही सांगावं, जा आपली मुलं भूक भूक करतायत, पोटापाण्याची व्यवस्था करा, काहीतरी शिकारीसाठी सापडतंय का पहा. या भिल्लानं, या व्याधानं काय करावं? शिकार करण्यासाठी निघालाय. अगदी घनदाट वनामध्ये प्रवेश करायचा. काही पशु पक्षी पकडून घेऊन यायचंय. दिवस शिवरात्रीचा आहे, याला माहिती नाही. शिवरात्रीच्या दिवसाचं महत्व सुद्धा माहिती नाही. कधी पूजा केलेली नाही, कधी भक्ती केलेली नाही, काहीच माहिती नाही. निघालाय शिकार करायला. दिवस शिवरात्रीचा होता. सोबत अगदी दिवस तिकडे जाईल म्हणून शिदोरी सोबत घेतली. स्वतःच्या पोटासाठी काही शिदोरी सोबत घेतली. पाण्याची सळई घेतली. आता जशी बॉटल आहे ना पहा, पाणी न्यायचं साधन, पूर्वीच्या काळी सळई असायची. पाण्याची सळई कमरेला बांधली त्यानं. शिदोरी सोबत आहे. शिकार करण्यासाठी साधन म्हणून धनुष्यबाण हाती घेतला. धनुष्यबाण घेतला आणि हा शिकारी, हा व्याध शिकार करण्यासाठी वनामध्ये निघून आला. वनामध्ये आला. अगदी दिवसभर त्या वनामध्ये हिंडला, पण काहीच त्याच्या हाती सापडत नाहीये. काही पशु पक्षी हाती लागलं नाही, शिकार मिळाली नाही. रिकाम्या हाताने घरी कसं जाऊ म्हणून विचार केला, अरे रिकाम्या हाताने घरी जाऊन उपयोग नाही. घरी छोटी छोटी मुलं बाळं आहेत, वाट पाहतायत की आपले बाबा काहीतरी खायला घेऊन येतील, आणि आपण जर रिकाम्या हाताने गेलं तर त्यांची निराशा होईल. निश्चय पक्का केला, अरे जाणार तर काहीतरी घेऊनच जाणार, भलेही रात्र झाली तरी चालेल. रात्रीची वेळ होतीये. त्याच ठिकाणी थांबला. त्या वनामध्ये एक सरोवर आहे. सरोवराच्या काठावरती एक बेलाचं झाड होतं. बेलाचं झाड, याला माहिती नाही हे झाड कशाचं आहे. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवपिंड होती. याला कशाचंच ज्ञान नाहीये, काहीच माहिती नाहीये. तसाच गेला त्या सरोवराच्या काठावर. ते भलं मोठं झाड पाहिलं आणि विचार मनामध्ये आला, अरे आपण या झाडाच्या फांदीवरती बसू. सरोवरावरती रात्रीच्या वेळेला काही पशु पक्षी पाणी पिण्यासाठी येतील. मग त्या पशु पक्ष्यांची शिकार आपण करू आणि मग आनंदाने घरी निघून जाऊ. त्या बेलाच्या झाडाच्या फांदीवरती जाऊन बसला, झाडावरती जाऊन बसला. रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला. पहिल्या प्रहराला सुरुवात झाली आणि रात्रीच्या त्या पहिल्या प्रहरामध्ये एक हरिणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आले. पहा बरं, ती हरिणी आहे, पाणी पिण्यासाठी आली आहे. या व्याधानं, या शिकाऱ्यानं वरून पाहिलं, अरे कोणीतरी हरिणी आली आहे. आनंदित झाला, अरे आता हिची शिकार आपण करू. धनुष्यबाण हाती घेतला. अगदी प्रत्यंचा चढवली. पहा, काही पानं आडवी येत होती, ती तोडली, खाली टाकली. नेम धरण्यासाठी पानं आडवी येत आहेत, तोडून खाली टाकली. खाली जी शिवपिंड होती त्या शिवपिंडीवरती बेलपत्र पडत आहेत. नकळत बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या गेलं. पुन्हा अगदी बाण हातामध्ये आहे आणि हरिणीच्या दिशेनं बाण धरलाय आणि खाली वाकला तर कमरेला जी पाण्याची सळई होती त्या पाण्याच्या सळईतलं पाणी जल शिवपिंडीवरती पडलं. पहिल्या प्रहरातली पहिली पूजा नकळत संपन्न झाली. महाशिवरात्री सारख्या पर्व दिनी
पहिल्या प्रहरातली पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आहे. सुंदर असा श्लोक शिवमहापुराणामध्ये आला. यामस्य प्रथमस्यैव पूजा जाता शिवस्य च तन्महिम्ना हि तस्यैव पातकं गलितं तदा. प्रथमस्यैव पूजा जाता शिवस्य च. पहिल्या प्रहरातली पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि तन्महिम्ना हि तस्यैव पातकं गलितं तदा. पहा बरं का, या पूजेचा परिणाम कुठेतरी याचं पातक, याच्याकडून घडलेलं पाप काही प्रमाणामध्ये कमी झालं. पहिला प्रहर चालू आहे, पूजा झालेली आहे, याला माहिती नाही. त्यानं जी पानं तोडली होती ना, खाली टाकली होती ना, कुजबुज आवाज झाला. त्या हरिणीचं लक्ष वरच्या दिशेनं गेलं, झाडाच्या दिशेनं लक्ष गेलं आणि हा व्याध तिला दिसला. लक्षात आलं, अरे हा आपली शिकार करण्याच्या तयारीत आहे, याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ती हरिणी मोठ्यानं बोलायला लागली, व्याध दादा थांबा, माझी शिकार करू नका. ऐका ना व्याध दादा, मी गर्भवती हरिणी आहे, मी 2 जीवांची आहे. मी एक काम करते, मी घरी जाते, माझ्या पाडसांना पिल्लांना जन्म देते आणि पुन्हा तुमच्याकडे येते, मग तुम्ही माझी शिकार करा. पण हा व्याध, हा भिल्ल ऐकत नाही. ए हरिणी, अगं तू सांगतेस की मी परत जाते, पिल्लांना जन्म देते आणि मरण्यासाठी परत येते. मरण कुणाला प्रिय आहे का? मरण कुणाला आवडतं का? कुणाला मरावं वाटतं का? मरावं कुणाला वाटत नाही. तू येशीलच, हे कशावरून? तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू? मला हे पटत नाही, मी तुला जाऊ देणार नाही. पण त्या हरिणीनं सांगावं, व्याधदादा असं करू नका, ऐका माझं. म्हटली या सत्ययुगात पशु पक्षी सुद्धा खोटं बोलत नाहीत, पशु पक्षी सुद्धा दिलेला शब्द पाळतात. आणि व्याधदादा, मी जर दिलेला शब्द पाळला नाही तर ऐका, ब्राह्मणांचे वेद जाळल्याचं पाप मला लागेल, त्या पापाची भागीदारी मी होईल. आता मात्र त्या व्याधाला विश्वास बसावा, अरे आपण हिला जाऊ देऊ, पिलांना जन्म देईल आणि परत येईल. हरिणीला जाऊ दिलं, हरिणी गेलीये. पहिला प्रहर संपला, दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली. दुसरा प्रहर चालू झालाय. हा व्याध वाट पाहतोय, अरे गेलेली हरिणी परत येईल, आता येईल मग येईल, दिलेल्या शब्दाचं पालन करेल. बरं ती नाही आली तर अजून दुसरे पशु पक्षी कोणीतरी काहीतरी येईल. वाट पाहतोय, चिंतित आहे, नाराज आहे, घरी मुलं बाळ उपवासी आहेत. दुसऱ्या प्रहरामध्ये अचानकपणे त्याला दुसरी एक हरिणी त्या सरोवराच्या दिशेनं येताना दिसली. दुसरी हरिणी येताना पाहिली, पुन्हा आनंदित झाला. अरे पहिली गेली मग काय झालं, आता ही जी आली ना, हिची शिकार आपण करू आणि घरी निघून जाऊ. ती हरिणी आली, पुन्हा तोच प्रकार घडतोय. पहा, धनुष्यबाण हातामध्ये आहे, आडवी येणारी पानं खाली तोडून टाकली, वाकला तर पाणी, कमरेच्या सळईतलं पाणी शिवपिंडीवरती पडलं. दुसऱ्या प्रहरातली दुसरी पूजा संपन्न झाली, तोच प्रकार घडला. पुन्हा कुजबुज आवाज झाला, तो आवाज त्या हरिणीच्या कानावरती जावा, तिने वर पाहावं. वर पाहिलं, व्याध दिसला. पुन्हा ती हरिणी पहा विनंती करते, व्याधदादा अहो जाऊ द्या मला, ऐका ना व्याधदादा, माझी 2 पाडसं घरी आहेत, माझ्या पाडसांकडे जाते, त्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा परत येते, त्यांना दूध पाजून मी तुमच्याकडे परत येते, मग तुम्ही माझी शिकार करा, जाऊ द्या मला. व्याध ऐकत नाही. व्याध म्हणतो, अरे असंच अगोदर एक हरिणी तुझ्यासारखंच काहीतरी कारण सांगून निघून गेली ती परत आतापर्यंत आलीच नाही, तू परत येशील हे कशावरून? तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास नाही, मी तुला जाऊ देत नाही. ती हरिणी विनंती करतीये, रडतीये, व्याधदादा मी एक आई आहे आणि आईचं अंतकरण
आपल्या लेकरासाठी किती तळमळतं पहा. माझी लेकरं माझी पाडसं घरी आहेत म्हटली, मी जर घरी परत गेले नाहीत तर माझी लेकरं माझी वाट पाहते. अगदी माता वर्ग तुम्ही उत्तर द्या मला. तुमची लेकरं शाळेत गेलेत, लेकरू शाळेत गेलंय आणि तुम्ही लेकराला न सांगता जर माहेरी गेलात किंवा कुठेतरी नातेवाईकाच्या घरी गेलात तर ते लेकरू शाळेतून घरी येतं, अख्खं घरामध्ये तुम्हाला शोधेल. घरामध्ये सापडल्या नाहीत तर आसपासच्या लोकांना विचारेल, माझी आई पाहिली का, कुठं गेली आई. त्या लेकराला तुमच्याशिवाय घरात राहवत नाही. आणि तद्वत तुमचंही आहे. आईचं अंतकरण पहा, लेकराशिवाय आईला सुद्धा राहवत नाही. या आईने सांगावं, माझी 2 पाडसं घरी आहेत, मी त्यांना समजावून सांगते, त्यांना दूध पाजून त्यांचा निरोप घेऊन परत येते, मग तुम्ही मला त्या ठिकाणी तुम्ही माझी शिकार करा. या व्याधाला दया आली, अंतकरण द्रवलं, दया आली आणि जाऊ दिलं. जा म्हटलं, तू तुझ्या पिल्लांना दूध पाज आणि परत ये. कारण याला आशा होती दोघीतून एक हरिणी तरी परत येईल, एक हरिणी तरी दिलेल्या शब्दाचं पालन करेल. दुसरा प्रहर उलटलाय, दुसरी हरिणी गेलीय, तिसऱ्या प्रहराला सुरुवात झाली. हा व्याध वाट पाहतोय कोणीतरी येईल, दोघीपैकी एक येईल, पण दोघीही यायला तयार नाहीत. गेल्या त्या परत यायला तयार नाहीयेत. हा वाट पाहतोय आणि तेवढ्यात यानं पुन्हा तिसऱ्या प्रहरामध्ये पाहावं की अरे या सरोवराच्या दिशेनं कोणीतरी, अगोदरच्या होत्या त्या हरिणी होत्या, आता एक हरिण येताना दिसतंय. हरिण येताना पाहिलं आणि पुन्हा तोच प्रकार घडतोय पहा. आनंदित झाला, बाण हातामध्ये आहे, पानं तोडून खाली टाकली, जलधारा सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण केल्या गेली. तिसऱ्या प्रहरातली तिसरी पूजा पार पडली आहे. तिसरी पूजा संपन्न झाली. त्या हरिणाचं लक्ष पुन्हा व्याधाकडे जावं, त्या व्याधाला त्यानं विनंती करावी. हरिण बोलायला लागलं, व्याधादा विनंती आहे, तुम्ही आता माझी शिकार लगेच करू नका. माझी शिकार करायची आहे ना तर करा, मी नाही म्हणत नाही, पण ऐका, अगोदर मला घरी जाऊ द्या. घरी माझ्या 2 पत्न्या आहेत, माझी काही पाडसं आहेत. अगोदरच्या ज्या 2 हरिणी होत्या त्या या हरिणाच्या 2 पत्न्या होत्या. यानं सांगावं, माझं कुटुंब घरी आहे, जाऊ द्या मला, मी माझ्या कुटुंबामध्ये ज्याची त्याची जबाबदारी ज्याला त्याला सोपवतो आणि मग तुमच्याकडे येतो, मग तुम्ही माझी शिकार करा. कारण व्याधदादा, मी जर असा अचानकपणे इकडेच थांबलो, परत घरी गेलोच नाही, तर माझं कुटुंब प्रत्येक जण माझी वाट पाहिल, माझा शोध घेतील. आणि अगदी कुटुंबामध्ये कुटुंबाचा आधारस्तंभ जर गेला तर कुटुंब रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. जाऊ द्या मला, माझ्या कुटुंबाची दुर्दशा होईल, मुलाबाळांची दुर्दशा होईल, जाऊ द्या. व्याधाला पुन्हा दया यावी आणि त्या हरिणाला पुन्हा सांगितलं, जा. दया आली, जायला सांगितलं. ते हरिण गेलं पहा. पहिल्या 2 हरिणी आणि आत्ताचं एक हरिण सगळे एकत्रित घरी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा समूह पूर्ण एकत्रित आलेला होता. त्या 2 हरिणी आहेत त्या या बाकीच्यांना सांगतात, मी त्या व्याधाला शब्द देऊन आली आहे. पहिलीनं सांगावं, मी शब्द दिलाय, पुन्हा परत येते, पिलांना जन्म देऊन परत येते. दुसरी म्हणते, मी सांगितलंय, पिल्लांना दूध पाजते आणि परत येते. हे हरिण म्हणते, नाही, मी सुद्धा शब्द देऊन आलोय, मी वचन दिलंय की मी माझ्या कुटुंबाला ज्याची त्याची जबाबदारी सोपवतो आणि पुन्हा परत येतो. प्रत्येक जण जाण्याचा हट्ट करत आहे, पण कुणी कुणाचा ऐकत नाही. प्रत्येक जण म्हणतंय, मी जाणार. आणि पहा ना तुम्ही, या ठिकाणी हे भांडतायत, पण कशासाठी? मरणासाठी भांडतायत. पशु आहेत पण मरणासाठी भांडतायत, एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी यांची आहे.
दिलेला शब्द पाळण्यासाठी भांडतायत. अगदी शिकायचं यातून तुम्हा आम्हा प्रत्येकाला. आपण जर एखाद्याला शब्द दिला ना, एखाद्याला वचन दिले ना, तर ते पूर्ण झालं पाहिजे. याही पुढे जाऊन सांगेल, आपण जेवढं करू शकतो तेवढंच माणसानं तोंडानं बोलावं. जो शब्द तोंडातून बाहेर पडेल तो सत्य झाला पाहिजे. विनाकारण कुणाला तरी काहीतरी बोलायचं, काहीतरी शब्द द्यायचा आणि त्यानुसार आचरण करायचं नाही. याला सरासर फसवणं म्हटलं जातं. आपण आपल्याला जेवढं करता येईल, जेवढं पेलवेल तेवढंच बोलावं. दिलेला शब्द पाळावा. अगदी पहा, तुम्ही जर रामायणाचा विचार केला तर प्रभू रामचंद्र रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. त्या रघुकुलाची रीत होती की जीव गेला तरी चालेल, पण दिलेला शब्द मोडता कामा नये, दिलेलं वचन मोडता कामा नये. याच्यातून आपण हे शिकायचंय. आणि पहा, हे पशु, हे हरिण अगदी शब्दासाठी भांडतायत. शेवटी यांचा विचार पक्का झाला. सगळे पाडसं जे होते, 4 पाडसं, पहिली जी गर्भवती हरिणी होती तिनं घरी जाऊन 2 पाडसांना जन्म दिलेला. दुसरी हरिणी, तिचे 2 पाडसं, असे 4 पाडसं, 2 हरिणी आणि 1 हरिण. 7 हरिणांचा तो समूह. 7 हरिण त्यांनी ठरवलं आपण सगळेच व्याधाकडे जाऊ. कुणी कुणाचं ऐकत नाही ना, सगळेच जाऊ. सगळे आले, सरोवराच्या दिशेनं आले. व्याधानं पाहिलं, अरे अगोदर तर 1 हरिण येत होतं, पण आता तर 7 जणांचा समूह आलेला आहे. भलेही 7 आपल्या हाती सापडले नाहीत तरी सुद्धा या 7 पैकी 1 हरिण तरी हाती सापडेल. म्हणून आता तर भयंकर त्याला आनंद झालाय, आनंदित आहे. पुन्हा तोच प्रकार घडतोय. 4था प्रहर चालू आहे. बाण हातामध्ये आहे. पानं तोडून खाली टाकली. कमरेच्या पाण्याच्या सळईतलं जल शिवपिंडीवरती अर्पण केल्या गेलं. 4थ्या प्रहरातली चौथी पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आहे. आणि हे 7 हरिणांचा समूह, यातील प्रत्येक जण हट्ट करतोय, व्याददादा माझी शिकार करा, माझी शिकार करा. प्रत्येकानं म्हणावं मला मारा. त्या व्याधाला कळवळा आला, अरे पशु असून एकमेकासाठी मरण्याची तयारी आहे, मग आपण माणूस असून यांच्यावरती दया का दाखवू नये. व्याधानं सांगितलं, जा म्हटले, तुम्ही सगळेजण आले तसे परत जा. मला कोणाचीही शिकार नकोय, कोणाचीच शिकार मला करायची नाही. सगळे आनंदित झाले, प्रसन्न झाले. तो व्याध झाडावरचा खाली उतरू लागला. उतरत असताना त्याचा पाय झाडाच्या त्या बेलाच्या फांदीत अडकला गेला. तो उलटा झाला. आणि पहा, त्याचं जे मस्तक होतं ते शिवपिंडीवरती अलगदपणे टेकवल्या गेलं. पाय वरती, मस्तक शिवपिंडीवर. कमरेला पुन्हा जी सळई होती त्यातलं जल अगदी त्या शिवपिंडीवरती अर्पण केल्या गेलं. माझ्या भोळ्या महादेवाला वाटलं की या भक्तानं त्याचा देहच मला अर्पण केला. भगवान भोलेनाथ या भक्तावरती प्रसन्न झाले. शिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा याच्याकडनं घडलेली होती आणि त्याबरोबर शेवटच्या प्रहरात तर देहच यानं मला अर्पण केला. म्हणून भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले. बोला उमापती महादेव की जय. हर हर भोलेनाथ प्रकट झाले आणि या व्याधाला म्हणावं, माग, तुला काय मागायचंय ते, काय देऊ तुला. तर या व्याधानं सांगितलं, प्रभू तुमचं दर्शन माझ्यासारख्या पापी व्यक्तीला झालं. मी शिकारी आहे, माझ्यासारख्याला तुमचं दर्शन झालं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं दर्शन ज्यांच्यामुळे मला झालं ते हे 7 हरिण, या हरिणांनाच काय द्यायचं ते देऊन टाका. आता तर भगवान भोलेनाथ अजूनच प्रसन्न आहेत. किती प्रामाणिक हा व्याध आहे भिल्ल पण प्रामाणिक आहे, इमानदार आहे. मग भगवान भोलेनाथ त्या व्याधाला 3 आशीर्वाद देत आहेत. पहा, पहिला आशीर्वाद दिला, तू मला उलट बेलपत्र अर्पण केलंस. पानं तो तोडायचा आणि खाली टाकायचा. खाली शिवपिंडीवरती पडताना ती बेलपत्र उलटी पडली.
उलट बेलपत्र अर्पण केलंस म्हणून आजपासून मी उलट्या बेलपत्राचा स्वीकार करणार आणि म्हणून भोलेनाथांना शिवपिंडीवरती आपण उलट बेलपत्र अर्पण करतो. दुसरा आशीर्वाद दिला, पुढच्या येणाऱ्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अगदी जिवलग सखा तू बनशील. रामायणामध्ये केवट नावाच्या भक्ताचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्रांचे केवट नावाचे भक्त मित्र सखा, हे केवटजी म्हणजेच हा व्याध आहेत. तिसरा आशीर्वाद दिला, या तीर्थाला तुझं नाव प्राप्त होईल. पहा, त्या तीर्थाचं नाव आहे व्याघ्रेश्वर. अगदी आज या घडीला जर पाहिलं तर हे ठिकाण, हे तीर्थक्षेत्र अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. पूर्वी अरुणाचल प्रदेशला पहा अंबुरदाचल पर्वत असा सुद्धा उल्लेख शिव महापुराणामध्ये आहे. सुंदर असा श्लोक आहे पहा. व्याधेश्वर शिवो जात पर्वते ह्यर्बुदाचले दर्शनात पूजनात सद्यो भुक्ती मुक्ती प्रदायकः. व्याधेश्वर किंवा व्याघ्रेश्वर असं हे स्थान, असं हे नाव त्या स्थानाला, त्या ठिकाणाला प्राप्त झालं ज्या ठिकाणी हा सगळा प्रसंग घडला. आणि ते जे 7 हरिण होते त्यांना भोलेनाथांनी आशीर्वाद दिला की तुम्ही 7 हरिणांचा समूह तुम्ही तारामंडलामध्ये सप्तऋषी म्हणून स्थित व्हाल. सगळेच आनंदित झाले, सगळे प्रसन्न झाले आणि आनंदानं सगळे नाचायला लागले, भजन करायला लागले. तुम्ही सर्वांनी सुद्धा उठून उभं राहायचं, सुंदर असं नाचून भजन होईल. उठा, माता वर्ग पुरुष वर्ग. भोले बाबा हो, भोले बाबा, 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 साई बाबा हो, भोले बाबा, भोले बाबा हो, भोले बाबा.
उमापती महादेव की हर हर पहा, आता यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा कशी करावी किंवा शिवलिंगाची पूजा कशा पद्धतीने करावी तो पूजा विधी आपल्याला श्रवण करायचा आहे. पूजा विधी सांगण्या अगोदर महत्वाचा मुद्दा सांगणार असा की वक्ता बदलला की पूजेची पद्धत सुद्धा बदलणार आहे. पहा बरं का, जो तो आपापल्या पद्धतीने पूजेचा विधी तुम्हाला सांगणार आहे. पूजा आपण कशी करतो, पूजेमध्ये किती प्रकारचं साहित्य वापरतो किंवा किती महागड्या वस्तू पूजेमध्ये वापरतो, याच्यापेक्षा जास्त पूजा किती अंतःकरणातून करतो, किती निष्ठेनं करतो, त्या भगवंतावरती किती विश्वास ठेवून पूजा करतो, याला जास्त महत्व आहे. म्हणून अगदी माझ्या गुरुवर्यांनी मला जसा विधी सांगितलाय तो विधी मी तुम्हाला सांगणार आहे. वक्ता बदलला की विधी सुद्धा बदलणार आहे. पहा, शिवलिंगाची पूजा कशी करावी, महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन कसं करावं, तर लक्ष देऊन ऐका. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपल्या आसपास कुठे शिवमंदिर असेल तर आपण शिवमंदिरामध्ये जाऊन पूजा करावी. आणि जर शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल, शिवमंदिर जवळ नसेल, तर घरामध्ये आपण शिवलिंग, आपल्याकडे जे छोटं शिवलिंग असतं त्या ठिकाणी घरामध्ये पूजा केली तरी सुद्धा काही हरकत नाही. ऐका, ज्या वेळेला आपण शिवमंदिरामध्ये जाऊ, शिवमंदिरामध्ये गेल्याबरोबर सर्वात अगोदर भगवान भोलेनाथांचे आभार व्यक्त करायचे. अगोदर स्तवन केल्या जातं, भगवंताची अगोदर स्तुती केल्या जात असते. आपणही कथा सुरुवात करताना अगोदर काय करतो, भगवंताची स्तुतीच करतो, स्तवन करतो आणि मग पुढची कथा सुरुवात करतो. अगदी तीच पद्धत पूजेमध्ये सुद्धा आहे. अगोदर गेल्याबरोबर भगवंताची स्तुती करावी. मग जर तुम्हाला काही भगवंताचे, भोलेनाथांच्या नमनाचे श्लोक काही पाठांतर असतील तर श्लोकांच्या माध्यमातून तुम्ही स्तवन करू शकता, स्तुती करू शकता. पण बऱ्याचदा होतं असं की आम्ही सामान्य माणसं असतो, आम्हाला श्लोकांचं, स्तवनाचं ज्ञान नसतं, पाठांतर नसतं. ब्राह्मण देवता जर मंदिरामध्ये असतील तर ते मंत्रोच्चार करून स्तुती करतात, स्तवन करतात. पण आपल्यासारख्याला कधी कधी शक्य होत नाही. मग अशा वेळेला काय करावं, बाकी आपण काही करू शकत नाही, पण हात जोडून, देवा तू मला पूजा करण्याच्या पात्रतेचं केलंस, किंवा देवा तू माझ्याकडून पूजा करून घेत आहेस म्हणून तुझे आभार, एवढं तर आपण म्हणू शकतो. आभार तर व्यक्त करू शकतो. मग गेल्याबरोबर अगोदर स्तवन करा, नसेल जमत तर देवाचे आभार व्यक्त करा, देवाची स्तुती करा. आभार व्यक्त केल्यानंतर, स्तुती केल्यानंतर, पहा, अगदी शिवपिंडीची रचना मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीमध्ये फक्त भोलेनाथ आहेत असंच नाही, तर त्या शिवपिंडीमध्ये भोलेनाथांचा पूर्ण परिवार आहे. तुम्हाला ज्ञात असेल नसेल, पहा, शिवपिंडीमध्ये शिवपिंडीची जलाधारी असते. थोडक्यात पहा, ही शिवपिंड आहे, हे उभं लिंग, समोर ही जलाधारी असणार आहे. जलाधारीचा उजवा भाग, त्या जलाधारीच्या उजव्या कठडीमध्ये गणेशांचा वास आहे.
गणपती बाप्पा त्या ठिकाणी विराजमान आहेत. त्यानंतर त्याच जलाधारीचा डाव्या भागामध्ये कार्तिक स्वामींचं वास्तव्य आहे. गणेशजी आणि कार्तिक स्वामी दोघांच्या मधोमध, जलाधारीच्या मधोमध त्या ठिकाणी अशोक सुंदरी, भगवान भोलेनाथांची कन्या अशोक सुंदरीचं वास्तव्य आहे. त्यानंतर पहा, हे जे उभं लिंग असतं, ज्याला आपण भस्म लावतो, हे उभं लिंग त्या शिवलिंगाच्या बाजूनं जी कठडी आहे, अनेकदा आमच्या मातावर्ग त्याला सामान ठेवण्याची जागा समजतात. असं काही नाही, तर ते पार्वती मातेचं हस्तकमल आहे, पार्वती मातेचं निर्गुण रूप आहे. आणि मधलं जे उभं लिंग असतं ते भगवान भोलेनाथांचं निर्गुण रूप, भगवान भोलेनाथांचं प्रतीक आहे. आता पूजा करताना पहा, शिवपिंडीमध्ये सर्वात अगोदर जे गणेशजींचं स्थान आहे, गणेशाला अगोदर जलधारा अर्पण करायची. जलाधारीची उजवी कठडी, गणपती बाप्पांना जल अर्पण करायचंय. त्यानंतर कार्तिक स्वामींना जलधारा अर्पण करायची. नंतर अशोक सुंदरीला जलधारा अर्पण करायची, पार्वती मातेला जल अर्पण करायचंय आणि मग भगवान भोलेनाथांना जलधारा अर्पण करायची. आणि हे सगळं करताना पहा, अगदी काही मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे जे मला माझ्या गुरुवर्यांनी सांगितलेत. मंत्रामध्ये सुद्धा अनेकदा बदल होईल. प्रत्येक जण तुम्हाला आपापल्या पद्धतीनं मंत्र सांगणार, मंत्रामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. पहा, ज्या वेळेला आपण जलधारा अर्पण करतोय, पहिली जलधारा अर्पण करताना अगदी भोलेनाथांना सुद्धा जल अर्पण करताना 5 जलधारा अर्पण करायच्यात. आणि प्रत्येक जलधारा अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. हात जोडा, कल्पना करा की आपण शिवमंदिरामध्ये बसलेलो आहोत आणि पूजा करतोय. पहिली जलधारा आपल्याला अर्पण करायची. मी समोर मंत्र म्हणते, तुम्ही पाठीमागे म्हणायचं. पुरुष वर्ग तुम्ही सुद्धा हात जोडायचे. ओम कार्तिकेय नमः. ओम कार्तिकेय नमः. ओम कार्तिकेय नमः. कार्तिकेय नमः. पहिली जलधारा आपण अर्पण केलेली आहे. मानसिकरित्या पूजा आपण या ठिकाणी करत आहोत. दुसरी जलधारा आपल्याला अर्पण करायची आहे. दुसरी जलधारा वाहताना दुसरा मंत्र, ओम कीर्तिमुखाय नमः. 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 त्यानंतर तिसरी जलधारा अर्पण करत असताना तिसरा मंत्र, ओम वीरभद्राय नमः. 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 यानंतर चौथी जलधारा अर्पण करायची. चौथी जलधारा अर्पण करताना चौथा मंत्र म्हणायचा आहे, ओम कुबेराय नमः. 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 यानंतर पाचवी जलधारा अर्पण करताना पाचवा मंत्र, ओम
सर्पाय नमः सर्पाय नमः ॐ सर्पाय नमः सर्पाय नमः ॐ सर्पाय नमः सर्पाय नमः उमापती महादेव की हे 5 मंत्र आणि मायबाप जर हे मंत्र लक्षात राहत नसतील किंवा तुम्ही या मंत्रांच्या जागेवरती आपला साधा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा राम नामाचा उच्चार जरी केला तरी सुद्धा काही हरकत नाही किंवा नम शिवाय या मंत्राचा उच्चार केला तरी सुद्धा काही हरकत नाही. अगदी जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल किंवा जो तुमच्या आवडतीचा मंत्र आहे भोलेनाथांना प्रिय असणारा असा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा राम मंत्र नम शिवाय हा मंत्र कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आणि आता पहा जलधारा अर्पण केल्यानंतर त्यानंतर तुम्ही काही पंचामृत आणलं असेल त्या पंचामृतानं भगवान भोलेनाथांचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी शिवपिंडी समोर एक दिवा सुद्धा लावायचा आहे. तेलाचा दिवा किंवा तुपाचा लावला तर अतिउत्तम. दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्ही जर बेलपत्र आणलं असेल तर त्या बेलपत्रावरती लाल चंदनानं राम नाम लिहायचंय. लाल चंदनानं राम नाम लिहून ते बेलपत्र अर्पण करावं. नुसतं बेलपत्रही आपण अर्पण करू शकतो पण कधी कधी होतं असं पहा अनेकांना इच्छा असते की मी शिवपिंडीवरती 100 बेलपत्र अर्पण करावीत. कुणाला वाटतं मी 1000 बेलपत्र अर्पण करावीत. पण बेलपत्र सहज लवकर कधी कधी उपलब्ध होत नाहीत. मग अशा वेळेला करावं काय तर जर तुम्ही एका बेलपत्रावरती लाल चंदनानं राम नाम लिहून ते बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण केलं तर 100 बेलपत्र अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून रामनामाचं चिंतन करत राम नाम लाल चंदनावरती लिहून बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करा. न लिहिता अर्पण केलं तरी काही हरकत नाही पण असं केलं तर फळ जास्त आहे. त्यानंतर भस्म असेल तर भस्म ही भगवंताला शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे. लाल चंदन अजून काही तुम्ही साहित्य आणलेलं असेल तर ते सुद्धा अर्पण करायचं. मी तुम्हाला असं सांगणार नाही की हे साहित्य आणा हे असं आणा ते तसं आणा कारण प्रत्येकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकत नाहीत. साहित्य तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या क्षमतेनुसार आणू शकता. पण यामध्ये मुख्य मेन गोष्टी कोणत्या तर बेलपत्र भस्म लाल चंदन हे असावं. जल आणि दिवा ह्या महत्वाच्या वस्तू असाव्यात. अशा प्रकारे पूजा संपन्न करायची आणि पुन्हा भगवंताला अगदी नमस्कार करायचा आहे. पुन्हा धन्यवाद व्यक्त करा. अंतकरणातून श्रद्धेनं अशा प्रकारे पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी केल्या जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते. अशा या महाशिवरात्रीचं महत्त्व आपण श्रवण केलं. आता आपण भगवान भोलेनाथांचं सुंदर असं एक भजन घेऊन आजच्या सत्राचा शेवट करूयात. हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे
गणपती महादेव की पार्वती पते शिव हर हर प्रसाद वाटून घ्यायचा आहे. आपण याच ठिकाणी थांबूया.